प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? तुम्ही बरे आहात का? तुम्ही धोकादायक परिस्थितीत आहात का? तुम्ही घाबरता का? कोणता धोका येईल असा? वाईट लोकांकडून धोके, निसर्गही भीतीदायक आहे असे म्हणत आहेत की भूकंप आणि रोग येणार आहेत. आपण युद्धाच्या बातम्या ऐकत आहोत. ते म्हणतात जागतिक युद्ध. आपण धोक्यांनी भरलेल्या जगात जगत आहोत. तुम्ही विचार करत आहात का आपण या जगात कसे जगू शकतो? भीती बाळगू नका. तुम्हाला प्रभू वचन देत आहे. स्तोत्र संहिता 121:5. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. तुमच्या बाजूला सावली पाहिली का? चालताना सावली बाजूला असते. तुम्ही सावलीपासून वेगळे होऊ शकता का? तुम्ही तिला सांगितले जा तरी ती जाईल का? तुमची सावली जिथे जाल तिथेच राहील. ती तुमच्याशी जोडलेली राहील. तुम्ही तुमची सावली वेगळी करू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रभू तुमची सावली आहे. त्याचा अर्थ काय? आपण वेगळे होऊ शकत नाही. मुला मुली, तू जिथे जाशील मी तुझ्यासोबत असेन. तुला कधीच सोडणार नाही. तुमची सावली पहा, ती 1 इंचही हलू शकत नाही. तुमची सावली तुमच्या सोबतच राहील. तुम्ही म्हणू शकता का थोडं दूर जा? ती दूर जाणार नाही. सावली नेहमी तुमच्या सोबतच असते. प्रभू तसाच आहे. आपण म्हणालो बाजूला राहा, तो म्हणेल शक्य नाही, मी तुझ्यासोबत आहे. प्रभू हा एक अद्भुत देव आहे जो नेहमी तुमच्या सोबत असतो. त्याने वचन दिले आहे, तुझा देव तू जिथे जाशील तिथे तुझ्यासोबत आहे. वचनात म्हटले आहे की प्रभू आपल्या सोबत सावलीसारखा आहे, आपली रक्षा करण्यासाठी. आपण हे स्तोत्र 121:5 मध्ये वाचतो. प्रभू तुमची रक्षा करतो. कधी कधी संकट जवळ आले तरी ते तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. अमेरिकेत जॉन हेगी नावाचे एक प्रसिद्ध देवाचे सेवक आहेत. ते मोठं चर्च चालवतात आणि प्रभूच्या वचनाबद्दल उत्कट आहेत. ते वचन जोमाने प्रचार करतात. हे देश आणि प्रभू यांच्याबद्दल मोठी उत्कटता बाळगणारे देवाचे माणूस आहे. मला त्यांचे प्रवचन खूप आवडतात. मी त्यांची प्रवचने ऐकली आहेत. ते कोणाच्याही भीतीने बोलत नाही. ते वचन जसे आहे तसे निर्भयपणे सांगतात. ते असे देवाचे माणूस आहे. ते असे बोलले तर काही लोकांना आवडणार नाही ना. काही लोक तक्रार करतील. तक्रार करूनही काही बदलले नाही. ते अजूनही धाडसी राहिले. अमेरिकेत प्रत्येकाच्या हातात बंदूक असते. बंदूक विकत घेता येते. अशाच एका माणसाला प्रवचने आवडली नाहीत. वाटले ते खूप कठोर बोलतात. कारण ते येशूसाठी उत्कटपणे उभे होते. म्हणून त्याने त्यांना मारण्याचा निर्णय घेतला. चर्चची सभा सुरू असताना ते व्यासपीठावरून प्रवचन देत होते. एक माणूस बंदूक घेऊन आत आला. तो त्यांच्या जवळ गेला आणि त्यांच्यावर गोळी झाडली. बंदुकीचा आवाज झाला. गोळी सुटली. पर ती त्यांना लागली नाही. त्यांना काहीही इजा झाली नाही. ती गोळी त्यांना चुकली. गोळी अशी पडली जणू कोणीतरी अचानक त्यांच्या समोर उभा राहिला आणि मोठ्या ढालीने तिला थांबवले. यांचे चमत्कारिकरित्या संरक्षण झाले. त्यांनी सांगितले, प्रभू माझ्या बाजूला होता. त्याने माझे रक्षण केले. धोका तुमच्या जवळ येऊ शकतो. तो तुम्हाला वेढू शकतो. तुम्ही परिस्थितीत असू शकता जिथे सुटका नाही, पण तो तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, कारण प्रभू रक्षण करतो. तो तुम्हाला वाईट लोकांपासून, जादूटोण्यापासून, तंत्रमंत्रापासून आणि नैसर्गिक आपत्तीपासून वाचवेल. तो कोणत्याही परिस्थितीत तुमचे रक्षण करणारा देव आहे. तो तुमची सावली आहे. पण तुम्ही प्रभूच्या सोबत आहात का? विचार करा. तुम्ही नेहमी प्रभूशी जोडलेले आहात का? तपासा आणि पहा. तुम्ही प्रभू सोबत असाल तर प्रभू तुमच्या सोबत. त्याला सोडले तर तोही तुम्हाला सोडेल. म्हणून प्रभू मी तुला कधीच सोडणार नाही, तू सोबत राहा. फक्त आजच नाही, तो देव रोज माझ्या सोबत असतो. मी कुठेही गेलो तरी माझे रक्षण करतो. तुझी स्तुती असो. तुम्ही आनंदी आणि सुखी जीवन जगू शकता. आपल्या आजूबाजूला काहीही घडो, आपण निर्भय जीवन जगू शकतो. तुम्ही म्हणाल का, येशू तू असा देव आहेस
माझी सावली आहेस, असा नेहमी माझ्याशी जोडलेला आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करतोस, मला तुझ्यावर विश्वास आहे. तू माझे रक्षण करशील, तू उद्याही माझे रक्षण करशील, तू रोज माझे रक्षण करशील, कोणतेही वाईट मला इजा करणार नाही. येशूच्या नावाने आमेन आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.